थेट जाऊया, छगन भुजबळ सध्या बोलतायत. आरक्षणाचा विषय ओबीसींचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं आहे की 4 तारखेला रात्री मी मुख्यमंत्र्यांची बैठक मला वेळ मिळाला त्यांना मी त्यांना भेटलो. तर बऱ्याच गोष्टींच्या म्हणजे त्यांना मी पत्र दिलं. त्याच्यामध्ये एक म्हणजे सिंहस्थ कुंभ येतो आहे नाशिकला, तर आताच आपण पत्र लिहून भारत सरकारला सांगितलं पाहिजे की आम्हाला काही आर्थिक सहकार्य त्यांनी करावं. ते कबूल झालं की मी ते पत्र आपण लिहू, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. नंतर निर्यात मूल्य जे आहे ते पूर्णपणे कांद्यावरचं काढून टाकावं, त्या संदर्भामध्ये एक पत्र मी त्यांना दिलं. तर ते सुद्धा त्यांनी म्हटलं की मी ताबडतोब पत्र पाठवतो. आणि हे खरं आहे की कांद्याचे भाव पूर्णपणे पडलेले आहे. त्याच्यानंतर येवला पोलीस स्टेशनचे आणि लासलगाव पोलीस स्टेशनच्या इथे पोलीस स्टेशनच्या आवारातल्या काही भिंत बांधायची आहे किंवा कर्मचाऱ्यांची काही घरं बांधायची अधिकाऱ्यांची, त्याचा प्रस्ताव आपण तयार करून त्याप्रमाणे ते त्यांच्या घराची बांधणी करावी, ते एक पत्र दिलं. आणखी लासलगाव मार्केट तर्फे विंचूरला त्यांनी शासकीय भावानं 3.5 एकरची काहीतरी ती जागा घेतलेली आहे. नियमानुसार आहे, कारण तिथे आता गर्दी खूप होते आहे, आवश्यक आहे. त्या फायलीवर ज्या मुख्यमंत्र्यांची सहीची आवश्यकता आहे की त्यांना ते पत्र दिलं, मी ते ताबडतोब करतो. तर अशी अनेक पत्र दिली. त्याच्यामध्ये शिवभोजनचं एक पत्र मी त्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की बाबा शिवभोजन 2 लाख लोक आजचा शिवभोजनचा फायदा घेत आहेत. कोण 5 रुपये देतो, कोण 10 रुपये, कोण अनेक लोक तर फुकटच ते केंद्रवारी सुद्धा त्यांना देत आहेत, फार गरीब असले तर. आणि 2000 केंद्र आहेत. त्याच्यामध्ये केंद्र प्रमुख आहे, पण त्याचबरोबर सर्व्हिस देणारे, जेवण करणारे, त्यांची भांडी वगैरे साफसफाई करणारे, अशा आणखी 7-8 माणसं त्याच्यावर आहेत. म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आणखीन जे आहेत काही लोक आहेत ते त्यांच्या पगारावर अवलंबून असतात. मग ते 20-25 हजार लोक असतात. परत हे 2 लाख त्यांच्या घरचे जे आहेत लोक, त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा फायद्याचा आहे. आणि एकूण 2 लाख लोक ज्या वर्षभर जेवतील आणि केंद्र चालवतील, त्यावेळेला एकूण खर्च किती आहे तर 269 कोटी खर्च आहे. तर मी त्यांना सांगितलं की हा खर्च जो आहे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं अतिशय नगण्य आहे. ज्यावेळेला आपण 5,000 कोटी, 10,000 कोटी, 20,000 कोटी, 25,000 कोटीचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपण करतो आहोत डेव्हलपमेंटचे, आणि ते करायला पाहिजे, त्याला माझा काही विरोध नाही आहे. परंतु 2 लाख लोक जे आहेत की ज्यांना दुसरं काहीच मिळत नाही आहे, आणि चांगली माणसं काय जेवायला जात नाही तिथे, अतिशय गरीब ज्यांच्याकडे काहीच नाही ती माणसं जेवतात. आणि ही माझ्या दृष्टीनं सरकारची अतिशय उत्तम योजना आहे की डायरेक्ट गरीब माणसाला त्याचा फायदा मिळतो आहे. मग ते काही ठिकाणी हॉस्पिटल तिथेच केंद्र आहेत, हॉस्पिटल जाणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो. काही ठिकाणी कलेक्टर किंवा तहसील कार्यालय वगैरे असे काही तिथे, किंवा मार्केट कमिटीच्या इथे आहे सुद्धा, किंवा हमाल पंचायत वगैरे तिथे जे अतिशय गरीब माणसं जे आहेत, हातावर पोट भरणारे, या माणसांना, गरिबांना ते फायदा होतो आहे. ते बंद करू नये अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. त्यांना असं प्रथमदर्शनी वाटतं मला की त्यांना माझी म्हणणं जे पटलेलं आहे. आणि त्या अगोदर एका कार्यक्रमामध्ये, लोकसत्तेच्या कार्यक्रम, वर्तमानपत्राच्या कार्यक्रमाला 3-4 मंत्री भेटले, ते सुद्धा त्याबद्दल बोलले की असं कसं बंद करता येईल ताबडतोब आपल्याला. पण ह्या केंद्राचं जे आहे, महिला पण काल 50-60 लोक आले होते त्याच्या अगोदर मला भेटायला. तर त्या महिला रडत होत्या, कारण म्हणे आम्ही दागदागिने घाण ठेवून मोडून ते कुठे धाबा असेल, कुठे छोटंसं हॉटेल असेल, काय असेल काय ते घेतलेलं आहे. तिथे आता मी हा उद्योग सुरू केला आहे, त्याला फर्निचर लावलं, त्याला
आम्ही सांगितले तो CCTV लावला पाहिजे, तो आम्ही लावला. प्रत्येकाचा फोटो त्या नवीन रोजचा अक्षांश रेखांशचा सहित तो फोटो, ते काम आम्ही करतो आहोत. आता हे एवढं सगळ्याला काय पैसे पण खर्च झालेले आहेत आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार काय असणार? काहीच भ्रष्टाचार नाही आहे. पण गरिबांची त्याची जी सेवा आहे तर ते त्यांचं ते रडत होते, ते सांगत होते की कृपया हे बंद करू नका, काय आम्ही सगळे अडचणीत येऊ. तर मी म्हटलं वा, मी सांगतो मुख्यमंत्र्यांना, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मी सांगितलेलं आहे. आणि मग आणखीन एक पत्र दिलं त्यांना, ते म्हणजे जे आहे की आता ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे मिळावं. कारण ह्या बाठी आयोग जो आहे त्यावेळेला जे सुप्रीम कोर्टाचे जज बसलेले होते ते एवढे घाईमध्ये होते की 15 दिवसातच आम्हाला पाहिजे, अमुकच पाहिजे. पावसाळा आहे, पावसाळा आहे, आता कसं इलेक्शन, जिथे पाऊस नाही तिथे निवडणुका घ्या, अशा रीतीने केलं. आणि काही अनेक नगरपालिका किंवा संस्थांमध्ये जे आहे ओबीसीला 0 आरक्षण मिळालं आणि त्यांच्या निवडणुका झाल्या. काय करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश. आणि मग अशा घाईमध्ये जे आहे ते भाटिया कमिशन बनवलं. भाटिया कमिशनमध्ये सुद्धा त्यांना 15 दिवसात करा, 20 दिवसात करा. 15 दिवसात आणि 20 दिवसामध्ये कुठे काही होतं का मला तुम्ही सांगा. आणि ते पण त्यांनी जे आहे ते मतदानाच्या ज्यात लिस्ट घेतली. मग गायकवाड कोण आहे? गायकवाड म्हणजे मराठा आहे. अरे पण गायकवाड दलित समाजामध्ये आहे, गायकवाड तर माळी समाजामध्ये आहे, अनेक ठिकाणी आहे. पाटील सुद्धा जे आहे आगरी समाजात पाटील आहे, अनेक ठिकाणी पाटील होते. पण ते आडनावं बघून काही लोकांनी केलं. त्यावेळेला झालेल्या एका मिटिंगमध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे आणि बाकीचे मंत्री आणि सगळे ते अधिकारी वगैरे, त्यांना मी दाखवलं की याच्यामध्ये 4 ठिकाणी त्यांनी सांगितलं. म्हणजे सिन्नरचे उदाहरणार्थ, सिन्नरमधल्या 4 गावामध्ये एकही ओबीसी नाही. म्हटलं मी लोकांना पाठवलं तिथं, चौकशी करा. तर 2 गावामध्ये तर सरपंचच ओबीसी आहेत आणि एकूण 40 गावामध्ये 60% वरती ओबीसी आहेत. आता जर हे अशी जर आकडेवारी जर असेल काय तर कसं काय आपण हे सगळं मान्य करायचं? तर सगळ्यांचं म्हणणं पडलं की आता असं बघा की त्यांनी जो ते डिटरमिनाईन दिले सुप्रीम कोर्टाने, आपण आता काहीच नाही केलं ना तर आपलं सगळं शून्यावरच सगळं जाईल आपलं काम होतं. पहिलं काय गेलं तर आता हे पण पुढे असेल. आणि मग ते आम्ही ते म्हटलं मग ठीक आहे जाऊ दे पुढं. पण या पाठिया कमिशनने जे आहे ती आकडेवारी जी आहे अतिशय चुकीची त्यांनी जे आहे सादर केलेली आहे. कुठली जी आहे कसोट्या ज्या आहेत काय ते कसोट्याचं पालन करायला पाहिजे आमचं म्हणणं. आणि आमचं आरक्षण संपूर्ण जे आहे 27% पहिल्यापासून मिळते ते टिकलं पाहिजे. आता आमचं जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे जे काही अभ्यास सांगतोय की ग्रामपंचायतीपासून इतर अनेक ठिकाणच्या 33,834 ठिकाणी ओबीसीच्या जागा घटलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये 67 जागा कमी झाल्या आमच्या, नगर परिषदेमध्ये 192 जागा, नगरपंचायतीच्या 182, जिल्हा परिषदेच्या 142, पंचायत समितीच्या 344, ग्रामपंचायतीमध्ये 32,907 एवढ्या जागा साधारण घटल्याचं दिसतं. आमचं म्हणणं आहे की बाबा हे जे आहे त्यांनी सांगितले बरोबर नाही आहे. आणि 397 ग्रामपंचायतीची माहितीच त्या अहवालामध्ये नाही. नंतर 984 गावांमध्ये त्यांनी सांगितलं 0 लोकसंख्या आहे ओबीसीची. 7,662 ग्रामपंचायतीमध्ये 0 राखीव जागा दिलेल्या आहेत. आता हे असं एवढं अडचणीचं आहे. महानगरपालिकांमध्ये ते सांगतात फक्त 10% ओबीसी आहेत. नगर परिषद पालघर, नाशिक, नागपूर, नांदेड, रायगड या जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं फक्त 7 ते 10% आहे. नगरपंचायतीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, कोरची
मुळचेरा, तसेच गोंदिया, नंदुरबार, पालघर, नाशिक, यवतमाळ काही तालुक्यामध्ये ओबीसीचं लोकसंख्या प्रमाण 0 दाखवलेलं आहे. एकही जागा ओबीसीची मध्ये राहणार नाही. गडचिरोली, नंदुरबार 3 जिल्ह्यामध्ये तर 0 जागा. कसं काय आम्हाला चालेल? आणि म्हणून म्हटलं हे चुकीचं आहे संपूर्णपणे. आम्हाला आमचं आरक्षण जे आहे हे मिळालं पाहिजे काय. आणि ते सगळं ते आरक्षण आमचं कुठे कमी होता कामा नये. हे ठीक आहे. जिथे पेसा ऍक्ट लागू झालेला आहे तिथे आमच्या काय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की आदिवासी आणि त्यांच्या त्या SC/STच्या प्रमाणामध्ये त्यांच्या जागा सोडा, ते बरोबर आहे. पण बाकी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या जागा आम्हाला पूर्णपणे मिळाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी जे आहे आपण जे आम्हाला आश्वस्त करायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. कारण ओबीसींनी या मागच्या निवडणुकामध्ये विधानसभेच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान केलेलं आहे. म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांनी. अशा परिस्थितीमध्ये सरकारचं काम राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने जे काही सुरुवातीची ऑर्डर दिली असेल आदिवासी समाजाच्या ते ठीक आहे, परंतु बाकीचं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मी मंत्रिमंडळात असताना हे सुद्धा मांडलं होतं की समजा एक नाशिकमध्ये आपण सांगितलं आदिवासी आहेत म्हणून ओबीसी कमी, कारण 50% आत्महत्या, पण ठीक आहे मान्य केलं. पण मग मी सांगितलं की समजा एक सांगली असेल आणि मग तिथे ओबीसीचं आदिवासीचं प्रमाण एकदम नगण्य असेल, मग तिथे ओबीसीचं प्रमाण आम्हाला वाढवून द्या. किंवा दलित प्रमाण एखाद्या जिल्ह्यामध्ये कमी असेल, मग तिथे आमचं जे आहे इकडे जे काही कमी होईल ते तिकडे वाढवून द्या. आणि एकूण जे आहे राज्यामध्ये 27% आमचं आरक्षण कसं होईल ते पहा. काही ठिकाणी कमी होईल तर काही ठिकाणी जास्त सुद्धा. तर याचा विचार जो आहे शासनाने करणं गरजेचं आहे. आणि मी तेव्हापासून ते सांगतो आहे, आदिवासी अधिक असतील, ओबीसी जागा कमी झाल्या 50% आतमध्ये, आदिवासी एका जिल्ह्यात नसतील तर तिथे समजा 5% आदिवासी तर 5% जागा त्यांना मिळतील ना. पण मग बाकीच्या ज्या जागा ज्या आहेत 50% पर्यंत ते ओबीसीना द्या, म्हणजे त्याचा समतोल होईल. तर आता हे सगळं जे आहे आमच्या मागण्या आहेत. हळूहळू आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांनी थोडं आश्वस्त केले की मी ते लक्ष घालतो. आणि सगळे कागदपत्र जे आहे मी त्यांना बरेच दिले, हे सगळे त्यांनी ठेवून घेतलेले आहेत. आणि म्हणे मी सगळे हे वाचतो, अभ्यास करतो, काय मार्ग काढता येईल, ओबीसीवर कुठे अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर, या डेटामध्येच अडचणी आहेत, म्हणजे कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं काम झालं या डेटा संदर्भामध्ये असं नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ना की मग आता काही असं तो द्या तसाच. अनेक ठिकाणी तर ते महेश झगडे तिथे होते काय, मुंबईमध्ये म्हणे ओबीसी नाहीच आहे आणि ओबीसी नाही मुंबईमध्ये. अरे आमचे सगळे वंजारी समाजाचे बिचारे स्टेशनवर काम करणारे जे आहे सगळे वंजारी समाज, काय मार्केटमध्ये काम करणारे सगळे ओबीसी समाजाचे लोक आहेत. एवढंच नाही, समजा बाहेरून आलेले असतील, समजा आज 60-60, 70-70 वर्ष राहतात, यादव आहेत, कुर्मी आहेत, कुशवा आहेत, ते जरी समजा आले ते ओबीसी आहेत ना, ते झाले तुमच्या महाराष्ट्रात, ते तुम्हाला मतदान करतात, सगळे ओबीसी आहेत. मुस्लिम समाजाचे आहेत, कुरेशी आहे, मणियार आहे, भगवान आहे, आहेत ना इथे. भंडारी समाज किती आहे, फार मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये. बाकीच्या ठिकाणी आगरी कोळी समाज किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तो भूमिपुत्र आहे कोकणचा, मुंबईचा, ठाण्याचा. आणि तिथे जर तुम्ही सांगितलं की लोकसंख्याच कमी आहे, असं कसं काय चालेल. मग असं असेल तर आम्ही सांगतो एक तर मग ते जनगणना करा, किंवा असा एक नियम किंवा कायदा आहे असं मला समजतं की बाबा 2021 मध्ये जनगणना होणार होती, ती झाली नाही, बरोबर. मग आता एखादी स्कीम जर अडॉप्ट करायची असेल, सुरू करायची असेल, तर आताची जनगणना तर नाहीच आहे. मग 2021च्या अगोदर जी जनगणना झालेली आहे 2011 मध्ये,
त्या जनगणनेचा आधार घेऊन स्कीम ठरवतो आपण, राज्य सरकार आणि दिल्ली सरकार, भारत सरकार. बरोबर, जिथे जनगणना झाली ना तर मागची जनगणना धरा. आमचं म्हणणं आमची जनगणना झाली नाही. मग 1933 साली ब्रिटिशांनी जी जनगणना केली त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की 54% आहे. मग ती 54% धरा. तीच मंडल आयोगाने धरलेली आहे आणि ती 54% धरून त्याच्या अर्धा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे 27% 54च्या. बरं, हे 27% आरक्षण मंडळ आयोगाचं 9 सुप्रीम कोर्टाच्या जजेसने, त्या बेंचने मान्यता दिलेली आहे. आणि मग अशा वेळी आमचं आरक्षण कमी कसं काय होऊ शकतं? माझी विनंती आहे, सरकारला विनंती आहे, त्याचबरोबर ओबीसी मध्ये सुद्धा काम करणारे बरेच कार्यकर्ते असतील, मंत्री असतील, वकील असतील, सॉलिसिटर असतील, त्यांनी पुढे येऊन हे प्रश्न मांडले पाहिजेत. सर्व बाजूने जर उठाव झाला तर हे सगळं टिकेल. पण हा फक्त राज्याचा प्रश्न नाही आहे का, हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. मग याच भावनेनं जे आहे सर्व सरकारांनी आणि कार्यकर्त्यांनी पाहिलं पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे. सर, एकीकडे ओबीसी समाजाच्या संदर्भात, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही भूमिका मांडतायत आणि सगळं हे करतायत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सातत्यानं उपोषण करताना पाहायला मिळतात. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात आता असं आहे ना की तो प्रश्न, हा प्रश्न वेगळा आहे का. आणि त्यांनी तर आता की अनेकांना कोणी करून घेतला, म्हणजे त्यांनी आता मला या बाबतीत सपोर्ट करायला पाहिजे. ओबीसी ना, म्हणजे ओबीसीला सपोर्ट करा तुम्ही. अगोदरच काही आपण कुणबी दाखले वगैरे दिले तर सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. मला दाखले घेताना कुणबी आणि परत ओबीसीचं मी बोलायला लागला मला विरोध, असं कसं चालेल? मला सपोर्ट करा सगळ्यांनी. सर, हे पुन्हा एकदा नव्यानं हे सगळं व्हायला पाहिजे. जनगणना नव्यानं सगळा डेटा गोळा केला गेला पाहिजे, नव्यानं हा डेटा गोळा केला गेला पाहिजे, अशी तुमची मागणी असणार आहे का? हो, माझी मागणी आहेच. हा डाटा गोळा करा किंवा मग 1933 जो आहे जी जनगणना झाली ती ग्राह्य धरा. जे आता तुम्ही 2011ची धरतात रा, हा जर नियम असेल तर धरा ते 1933 सालची. पण सर, आता महायुतीचं बहुमतातलं सरकार आलं, महायुतीचं बहुमतातलं सरकार आलं, पाशविक बहुमत या सरकारकडे आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या निवडणुकींपूर्वी जे काही जाहीरनामे निघाले त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी प्रामुख्याने ठेवण्यात आलेली होती. तुम्ही सुद्धा त्या मागणीकरता आग्रही आहात. मुख्यमंत्र्यांना भेटून ही मागणी करणार का? कारण की दूध का दूध पाणी का पाणी त्या जातीनिहाय जनगणनेमध्ये हे त्यांना तेच सांगितलं ना की पाठियाचं जे आहे हे आकडेवारी साफ चुकीची आहे, काय हे आम्हाला मंजूर नाही. पुन्हा एकदा सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे बोललो ना त्यांना. असं काय हो, बरीचशी कागद आहे, सगळी कागद करण्याची, त्याच्यामध्ये जास्त कागद आहे. काही प्रत्येक गावागावातलं काय काय त्यामुळे त्यांनी ते ठेवून घेतलं सगळं. त्याच्यावर काही डिपार्टमेंट मी बाजूला ठेवतो माझ्याकडे आणि मी अभ्यास करतो. परंतु हे सगळं तुम्ही मागणी करता एकीकडे, परंतु जरांगे पाटील मुंबईत येऊन मुंबई बंद करण्याची धमकी, ते त्यांना विचार काय करायचं सरकार पाहून घेईल. सरकारचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे, काय करायचं ते करा. मी ओबीसीच्या भल्याचं जे काय अडलेलं काम आहे, नडलेलं काम आहे त्याची वाच्यता करतो आहे. ज्यांना ज्यांना ओबीसीबद्दल प्रेम आहे त्याने मला सपोर्ट करावा. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये आपण एक स्पष्टपणे भूमिका मांडली होती की धनंजय मुंडे जर दोषी असतील तर कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर आधी ह्या ट्रायल जी चालू होती नाही व्हायला पाहिजे असं स्पष्टपणे म्हटलं होता. आता अंजली दमन यांना काही आरोप त्यांच्यावर केले की कृषी खात्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी चढ्या दरांना त्यांना केली. एबीपी माझाला देखील ही बाब पडताळण्याची प्रयत्न केली, त्याच्यामध्ये चढ्या दरांना कृषी विभागानं अनेक वस्तूंची खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे. कुठेतरी भ्रष्टाचाराची एक बाब या निमित्तानं स्पष्ट होते. अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही, एवढे सगळे आरोप होऊन येतील. मला असं माहीत या बाबतीमध्ये धनंजय मुंडेच्या बाबतीने यापूर्वीच बोललेलो असते काय की दोषी नसतील तर कारवाई होता कामा नये. पण नुसते आरोप केलं म्हणजे दोषी होणार असंही नाही. पण ते आता सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते पाहतील ना.
दोषी असतील तर बघ ते विचार करतील. पण आरोप केला म्हणून कोणीतरी कोणावर आरोप केला आणि त्याची शहानिशा करणार नाही असं नाही होणार ना. सर, ही महायुतीतली कुस्ती कधी थांबणार आहे? महायुतीतली कुस्ती थांबणार कधी आहे? कारण की पाचवी बहुमत आलंय महायुतीचं. सरकारमधलेच आमदार वगैरे सगळेच मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात आहेत. आकाचे आका म्हणतात आहेत. सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील. ही महायुतीतली कुस्ती कधी थांबणार आहे? हे बघा, महायुतीची कुस्ती वगैरे काही नाही आहे. आणि ती जरी कुस्ती असली तरी आता खरोखरची जी कुस्ती झाली याच्यामध्ये जो चुकीचा निर्णय घेऊन म्हणून जे काही अंतर्गत मारामाऱ्या पैलवानांच्या सुरू झाल्या अशी परिस्थिती सरकारमध्ये मला नाही जाणवत आहे. तिथला जो पंच जो आहे मुख्यमंत्री तो व्यवस्थित पाहतो आहे की पाठ लागली की नाही कुणाची त्या जमिनीला. त्याशिवाय तो कसा काय होऊ देईल एखादा निर्णय. चंद्रहार पाटील त्यांना तर स्पष्टपणे म्हटलं की पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत. चंद्रहार पाटील जे 2 ठीक आहे, प्रत्येक जण जागापोटी त्यांच्या भावना तो बोलतो. मी त्याच्याबद्दल काय बोलणार. सर, एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावरती आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणावरून आरोप होत होते. आता करुणा मुंडे यांच्या संदर्भात बँड्रा कौटुंबिक न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांना. माझ्या काही कानावर मी काय ऐकलं नाही, मला काही माहित सुद्धा नाही त्याच्याबद्दल. सर, गेले अनेक दिवस तुम्ही पक्षामध्ये नाराज होतात. तुम्ही तुमची उघड नाराजी पक्षामध्ये काय पक्षामध्ये नाराज होतात तुम्ही. उघड तुम्ही भूमिका जाहीर सुद्धा केली. हो, मग जहा नाही रहना वहां. बरं, मग काय करू. तुम्हाला पक्षाकडनं कुणी वरिष्ठ नेत्यांकडनं कुणी संपर्क साधलाय का? जवळपास 2, 2.5, 3 महिने होत आले सरकार स्थापन होईल. नाही, असं आहे की मला शिर्डीला जाण्यासाठी जे आहे प्रफुल्लभाई पटेलने सांगितलं की तुम्ही या तटकरे साहेब. आम्ही गेलो होतो. 4 दिवसापूर्वी जे आहे अजितदादांचा सुद्धा फोन आला होता की मी फार उशिरा फोन करतोय दिलगिरी आहे म्हणून, पण बसून बोलूया वगैरे. म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही जा. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण त्या दिवशी 4 तारखेला तुम्ही सागरवर गेला, देवगिरीच्या समोरून तुम्ही गेला. अलीकडे मिटिंग चालू होती सगळ्या आमदारांची, पण तुम्ही देवगिरी माझं काम होतं सगळं तिकडे, मुख्यमंत्र्याकडे तिकडे गेलो. नाराजी दूर हे काम जे आहे सगळं मुख्यमंत्र्याचं आहे. हे दुसऱ्याचं उपमुख्यमंत्री सुद्धा याच्यावर काय करणार विचार. मग तुम्ही आता एवढं सांगितलं. आणि नाराजीचं म्हटलं तर कोणतं नाराजी कमी झाली का, कोणतं नाराजी वाढली का. आता मी त्याच्यावर सांगितलं त्याचा बॅरोमीटर जो आहे थर्मोमीटर तो तर लावून पाहायला पाहिजे. नाराजी आता किती कमी झाली का जास्त झाली, मग सांगतो एवढी पर्सेंटेज कमी झाली, एवढी पर्सेंटेज वाढलेली आहे. काय सांगू तुम्हाला. दादांकडनं आता प्रयत्न केले जात आहे का तुमची नाराजी दूर करण्यासाठी? अजित पवार यांच्याकडनं आता प्रयत्न सुरू झाले आहेत का तुमची नाराजी दूर करण्यासाठी, किंवा मग तुमच्याशी ते थेट बोलतायत का? हे बघ, आता हा प्रश्न मला काही विचारू नका. मी सुभोजन असेल, मतदारसंघ असेल, ओबीसी असेल, व अन्याय झाला मोकळेपणाने हे सगळे प्रश्न मांडतोय, बोलतोय. का हे काम करायचंच असतं ना. आमदाराने असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याने म्हणा किंवा नेत्याने म्हणा ते करतोय. आणि त्याच्यात काय कमतरता आहे का? काय कमतरता असेल तर सांगा मला. सक्रिय राजकारणाची तुम्हाला जवळपास 40-50 वर्ष होणार. आता काय करू, 57 वर्ष, मग काय करू. सर, एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याची कुचंबना जर एवढी होत असेल तरी योग्य आहे का? महायुतीचं 5वी बहुमत आलेलं असेल. आता योग्य अयोग्य मलाच तुम्ही विचार करा. शिवभोजन थाली बच्चू कडू यांना शिवभोजन थाली बच्चू कडू यांना एक स्पष्टपणे म्हटलं, लाडक्या बहीण योजनेवरून बच्चू कडूंना स्पष्टपणे म्हटलं की यांना निवडणुकीच्या आधी पैसे दिले, थेट पैसे देता येत नव्हते म्हणून सरकारच्या तिजोरीतून यांना पैसे दिले आणि लाडक्या बहिणींचे मतं घेतली. त्यावेळेस त्यांना स्क्रुटिनी ह्यासाठी केली नाही कारण त्यांना त्यावेळेस मतं अपेक्षित होती या सर्व लाडक्या बहिणींची. आणि आता मात्र स्क्रुटिनी लावली आहे कारण त्यावेळेस त्यांना मतं हवी होती म्हणून जाणीवपूर्वक प्रकार केला होता. त्यावेळेला सुद्धा नियम होते पण त्या नियमाकडे दुर्लक्ष झालेलं होतं. त्यावेळेस हेच नियम होते, दुर्लक्ष झालेलं. त्याच्यामुळे जे आहे काही लोकांनी जे आहे ज्यांच्याकडे गाड्या घोड्या सगळे आहे 4 चाके त्यांनी पण फायदे घेतले. ठीक आहे, सरकार बघेल आता. सर, संपर्क मंत्री जे भाजपने आता ज्या जिल्ह्यामध्ये स्वतःचे पालकमंत्री नाही तिथे संपर्क मंत्री तिथे नेमणूक केलेली आहे.
तर या गोष्टीकडे कसं पाहता, कारण की कुरघोडीचं राजकारण भाजपकडनं सुरू करण्यात आलंय का? हे बघा, आम्ही सुद्धा म्हणजे मी तो मंत्रिमंडळात होतो तेव्हा आम्ही सुद्धा संपर्क नेते नेमायचोच ना. जिथे आपला पालकमंत्री नाही तिथे आपल्या पक्षाच्या लोकांचं काम करायला संपर्क नेते म्हणून आम्ही नेमत होतो आम्ही. कुठे नाही, सगळं करतात. तो ठीक आहे, जरी माझ्या पक्षाचा तिथे पालकमंत्री नाही तर मग आपल्या पक्षाच्या बाबतीमध्ये काम करायचं असेल तर दुसरा एक मंत्री, तो कदाचित दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचा मंत्री असेल तिथे पालकमंत्री, पण त्याला सांगितलं जायचं की अमक्या जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री नाही, पण तुम्ही एक संपर्क नेता म्हणून, संपर्क मंत्री म्हणून तिथे जरा लक्ष ठेवा आपल्या लोकांना. प्रॅक्टिस आहे ती. अक्षय शिंदे, एक शेवटचा प्रश्न सर. अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणामध्ये अक्षय शिंदे मृत्यू प्रकरण अक्षय शिंदेचं मृत्यू प्रकरण होतं. एन्काउंटर करण्यात आलेला होता पोलिसांकडनं. कोर्टाने आता या सगळ्या संदर्भात अक्षय शिंदे म्हणजे कोण? बदलापूर प्रकरण. हा, त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता. कोर्टाने तो एन्काउंटर जो आहे तो फेक ठरवला गेला, त्याची हत्या करण्यात आली अशा पद्धतीने निर्णय कोर्टाने दिलाय. कोर्टाकडनं सांगण्यात आले की त्या दोषी पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच्यात पूर्ण चौकशी होईल ना नक्की काय झालं ते. आता पोलिसांचं सुद्धा काहीतरी म्हणणं असेल ना, मला काही कल्पना नाही, मी त्याचा अभ्यास केला नाही. परंतु तो एन्काउंटरमध्ये तो मारला गेला हे तर सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता नंतर नक्की जे आहे काय त्याची डिटेल चौकशी झाली की नाही, कोर्टाचं काय म्हणणं आहे ते तर पोलीस कमिशनर तिथले जे काही SP वगैरे ते बघतील काय झालं. सर, शिवभोजन थाली ये स्कीम शुरू रहनी चाहिए, इसके लिए आपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखा है, मिलकर उनसे चर्चा की है, क्या कहेंगे इस बारे में? इस बारे में जो है कि 2019 से जब वो महाविकास आघाड़ी की सरकार आई थी तब से ये शिवभोजन थाली का प्रावधान किया गया और उस समय 1 लाख लोगों को जो है गरीब लोगों को खाना देना, उसमें कई 5 रुपया या कई शहर में 10 रुपया लेकर जो है उनको खाना देना है 1 लाख लोगों को. तो उसके लिए जो है 1000 केंद्र जो है वो स्थापन किए गए और फिर शहर में कुछ 50 रुपया, 10 रुपया लोगों से आएगा तो 40 रुपया और 35 रुपया, अगर 5 रुपया अगर उधर से आएगा तो 30 रुपया, ऐसा कुछ है. तो बाकी का पैसा जो है सरकार उस केंद्र प्रमुख को देंगी. फिर दूसरे साल जो है और 1 लाख लोगों को दिया गया. उसके बाद में जो है बढ़ोतरी उसमें नहीं हुई. तो आज की तारीख में 2 लाख गरीब लोगों को खाना दिया जाता है. कई 5 रुपया लेते, कई 10 रुपया, कई केंद्र प्रमुख तो पैसा लेते ही नहीं. भाई चलो अब बहुत ही गरीब है जाने दो. और उसको कार्यान्वित करने के लिए 2000 केंद्र महाराष्ट्र में स्थापन हुए. सारे पक्ष के, सारे जाति जमाते के लोग हैं. और वो जो केंद्र जो है तो बहुत सारे जो हमारे पास आए थे 4-5 दिन पहले, सारे लोग उसमें जो हमारी बहनें भी थी उनमें हमने जो गहने भी जो है हमने तोड़ डाले हैं. और वो कोई छोटा सा होटल लिया है, छोटा सा ढाबा लिया है और वहाँ ये शिव भोजन गरीबों को दे रहे हैं. शुरुआत में जो कुछ गड़बड़ थी तो हमने कहा कि भाई उसके ऊपर जो CCTV लगा, फिर हर एक का जो है फोटो निकालो तुम्हारे कैमरे पे. फिर दूसरा और उसमें जो सुधार किया गया कि भाई वो वही सीट पर बैठा है, वो जहां बैठेगा वो उसका पूरा जो है ब्यौरा जो है उस फोटो में आना चाहिए, ताकि एक ही आदमी जो है रोज वही फोटो नहीं आवे. क्योंकि वही एक ही आदमी उसी सीट पे नहीं बैठेगा ना, अलग अलग सीट पे बैठेगा. ऐसे बहुत सारे नियम भी उसको लगाए ताकि उसमें कुछ गड़बड़ी ना हो. तो अब ये लोग बोल रहे हैं कि भाई एक तो 2 लाख लोग जो है गरीब, वो उनको खाना नहीं मिलेगा. फिर हम 2000 केंद्र हमारे जो है एक केंद्र के ऊपर जो हम 7-8 लोग काम कर रहे हैं, उनके घर में 5-5 लोग हैं समझो. अब ये सारे जो है 15-20 हजार लोग वो केंद्र में निर्भर है. अब उनकी तो रोजी रोटी चली जाएगी
और फिर उसमें जो पैसा जो लागत जो लगाया है अब उसका क्या करें, क्योंकि उसमें फिर जो है बर्तन लाने पड़े, कुछ जो बागड़े हैं कुर्सियाँ वो करनी पड़ी, सीसीटीवी लाओ, ये करो वो करो, परमिशन काफी खर्चा हो। अभी क्या अचानक सब बंद होगा तो हमारा क्या होगा, तो वो लोग भी मरेंगे भूखे और हम लोग तो रास्ते पे आएंगे। इसलिए सारे लोग मुंबई में 2-3 दिन से आए हुए थे, मुझे भी मिले, और मैं समझता हूँ कि ये सारा खर्चा 2 लाख लोग खाना खाते हैं तो 269 करोड़ रुपया साल में लगता है। साल भर में 2 लाख लोग खाना खाता है, 2 लाख लोग हैं, और 2000 केंद्र चलते हैं तो पूरा खर्चा एक साल में 269 करोड़ या 260 करोड़ आता है। तो मैंने कहा यार हमारा जो काम जो है डेवलपमेंट के काम होते हैं, दूसरे काम होते हैं, उसको देखा जाए तो ये बिल्कुल ही नगण्य है ना, बिल्कुल छोटी अमाउंट है जो, और वो गरीब को डायरेक्ट फायदा मिल रहा है, जिसके पास कोई गाड़ी नहीं, घोड़ा नहीं, कुछ भी नहीं है, और जो अच्छा है समझो मध्यम वर्गीय भी हो, वो तो नहीं जाएगा ना खाने में उधर, तो सब लोग देखते हैं ना, कोई कौन आया होता खाने में, 5 रुपए में फोकट खाने वाले, बहुत ही गरीब जो है तबके के लोग हैं। तो मैंने मुख्यमंत्री से प्रार्थना की भाई इसको बंद मत करो, कम से कम ये जो है, और बहुत लोकप्रिय ये स्कीम योजना महाराष्ट्र की है, बड़े 2 लाख की है क्या, बहुत ही, और दक्षिण भारत में कई जगह पे ऐसी योजनाएं हैं जिसमें गवर्नमेंट पैसा भरती है और थोड़े में जो है लोगों को खाना मिलता है। उसी पर से जो इस योजना को उठाया गया था, हम विनती तो की है, और मुझे लगता है कि 2-3 मंत्री भी उस एक प्रोग्राम में मिले थे, हमारा अपना योजना बंद हो रही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।